So welcome to Phoenix Trading. निफ्टीच्या लेवल चेक करायचे फॉर द डेट 20 ऑक्टोबर 2020. सगळ्यात पहिले मी निफ्टी जर लेवल बघितल्या निफ्टीच्या तर काल आपण परवा खूप मोठी कॅन्डल बेरिश कॅन्डल बनवलेली, ठीक आहे. आणि खूप बेरिश कॅन्डल नंतर 2 दिवस निफ्टीला साधारण पुलबॅक सारखा काइंड ऑफ सिनारिओ इथे क्रिएट झाला आहे. जर दोन्ही कालच्या आणि परवाच्या कॅन्डल बघितलं तर इट्स अ डोजी काइंड ऑफ फॉर्मेशन. डोजी काइंड ऑफ म्हणजे तिथे बायर आणि सेलर कोणीही तिथे ॲक्टिव्ह नाही आहेत जास्त. इट्स काइंड ऑफ अ लेस व्हॉल्यूम, खूप लेस व्हॉल्यूमवर काम चाललेलं आहे. कारण की बॉडी खूपच कमी होती. आजची रेंज पण खूप टाईट रेंजमध्ये दिवसभर निफ्टी होता. हार्डली 50-60 पॉईंट इकडे तिकडे फिरला तो. त्याच्या आधीचाही दिवस असाच गेला. आणि ही जी कॅन्डल आहे हिचा इम्पॅक्ट जबरदस्त होता आणि इट इज अ बेरिश कॅन्डल. ही खूप बेरिश काइंड ऑफ सिच्युएशन इथे क्रिएट झालेली निफ्टीमध्ये. तर निफ्टीचं लेवल आम्ही जर क्लासमध्ये जर आपण जे बघत होतो तर आम्ही अवरलीवर जर त्याचा एक रिव्ह्यू घेतला, ठीक आहे. दिस इज अ काइंड ऑफ अवरली कॅन्डलस्टिक अँड वी जस्ट अप्लाइड अ फिबोनाची रिट्रेसमेंट. फिबोनाची काय सांगतोय, बरोबर. सो आजचा अख्खा दिवस त्याने पूर्णतः त्याच्या वॉर झोन जो असतो 61.8 आणि 50 त्यामध्ये घालवला आजचा अख्खा दिवस. सो त्याने कुठेच ब्रेकआउट दिलं नाही कुठल्याच साईडला. तर आजचा दिवस माझ्यासाठी तरी काही नो ट्रेड झोनमध्येच होता आणि त्याने शेवटी दिवसाच्या अखेरला डोजी बनवून ते प्रूव्ह केलं. एक सेकंड प्लीज म्यूट करा आपापले माईक. हेडफोन्स प्लीज म्यूट करा. सो इथे काइंड ऑफ सिच्युएशन अशी झाली की पूर्णतः तो साईडवेज गेला आजच्या दिवसाकरता. आवरलीवर बघितला जर 5 मिनिटावर मी जर त्याला काढला, त्याने आज रेंज बाउंड प्ले केला खूपच. त्या झोनमध्ये वर गेला, खाली आला, वर गेला, तिथे कुठेतरी जाऊन त्याने वरच्या साईडला क्लोजिंग दिली. सो 5 मिनिट्सवर आता माझ्यासाठी ट्रेड तसा बऱ्यापैकी सिम्पल आहे की ही एक ट्रेंड लाईन इथे क्रिएट झाली की या ट्रेंड लाईनला फॉलो करत जर हे त्याचे हाय जे कालचे त्याने उडवून जर निफ्टी उद्या बऱ्यापैकी इथे टिकला, ठीक आहे, 11,900च्या आसपास जर तो चांगल्यापैकी टिकून त्याने जर 11,850 पण होल्ड केला, या 50च्या रेंजमध्ये जर तो टिकला तर देअर विल बी अ शॉर्ट कवरिंग, ओके, और अ फ्रेश बाइंग कॅन अपियर टुवर्ड्स 11,950 और 11,975 यापर्यंत उद्या निफ्टी जाऊ शकतो जर पॉझिटिव्हनेस या लेवल होल्ड केलं. तसंच खालच्या डाऊन साईडला जर निफ्टीने रिस्पेक्टिव्हली हे लो जर तोडले त्याचे, तर ही जी गॅप त्याने क्रिएट केलेली आहे आज 71 पॉईंटचा गॅप अप तो उघडला 70-80 पॉईंटचा, तो गॅप फिल करायला अगेन निफ्टी कॅन कम हिअर, ठीक आहे. सो निफ्टीचे ट्रेड माझ्यासाठी खूप सोपे आहेत ॲक्च्युली आता. आणि ही जी आयसोलेशनमध्ये एक रेंज तयार झाली निफ्टीची 5 मिनिटवर, ती खूप नॅरो रेंज माझ्यासाठी क्लिअर आहे. तर मला निफ्टीमध्ये सपोर्ट आता बघितला तर ही जी एक गॅप क्रिएट झाली निफ्टीमध्ये, हा निफ्टीचा सपोर्ट आहे आता इन अ कमिंग वीक एक्सपायरी मी बघितली तर साधारण 11,780 11,750 हा निफ्टीला चांगला सपोर्ट आहे. अँड अपसाइड यू नो द हाय ऑफ दॅट कॅन्डल, त्या दिवशी तो जिथून पडला त्या कॅन्डलचा जो अपर झोन आहे, कमी कॅन्डलस्टिकवर मी आणतो, हा जो अपर झोन आहे वरचा साधारण हा 11,970 हा त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स असेल. म्हणजे माझ्यासाठी आता 2 ट्रेड ओपन आहेत. जर निफ्टी या रेंजच्या वर ट्रेड करायला लागला तर साधारण निफ्टीच्यात मला टार्गेट मिळू शकते रिस्पेक्टिव्हली 940 और 950 अँड 11,971. ही 2 टार्गेट माझ्यासाठी या एक्सपायरीला आहेत अपसाईडला. आता आपण हे डिफाईन केलं तर एकदा ऑप्शन चेन बघून घेऊ. ऑप्शन चेन काय सांगते. 22 ऑक्टोबरची एक्सपायरी आहे, ठीक आहे. 22 ऑक्टोबरच्या एक्सपायरीला जर मी बघितलं
तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट हा ऍड झालाय आज 11,950, जे आपण आता तिथे काढलं आपण, तोच एक्झॅक्टली ऑप्शन चेनला पण तिथेच सगळ्यात जास्त ओवाय किंवा ओवाय वरती आहे, पण इथे चांगलं कॉल रेटिंग झालंय. 3.5 लाखाचं कॉल रेटिंग 950ला झालंय. त्याच्यावर जर बघितलं तर एक साधारण 12,100 आणि 12,200 बरोबर इथे वरती कॉल रायटिंग झालं. म्हणजे कुठेतरी कॉल राईट करणाऱ्यांचा मोमेंटम वरवर शिफ्ट होतोय. आता दे आर शिफ्टिंग अपसाईड. म्हणजे एक 950 फक्त शेवटचा एक रेजिस्टन्स उरलेला आहे. तर 950 पण निफ्टीने क्लिअर केला समजा उद्याच्या दिवसात, तर एक मोठी एक्सपायरी आपल्याला गुरुवारपर्यंत बघण्यात मिळू शकते, जी 12,100 आणि 12,150 टार्गेट तुम्हाला दाखवू शकते इन दिस एक्सपायरी. त्याच्यासाठी निफ्टीला एक 11,950 ब्रेक करणं खूप आवश्यक आहे आणि डिझायझिव्हली विथ व्हॉल्यूम ब्रेक करणं आवश्यक आहे. तसाच इथे भरपूर ओआय अजून आहे. इथूनही कॉल रायटर गेलेले नाही आहेत अजून, त्यांनी वाइंड अप केलेल्या नाही आहेत पोझिशन्स कॉलवाल्यांनी, त्यांनी कॉल विकलेत. करेक्ट. इथे ॲडिशन नसेल झालं बरे आज काय, पण इथे अजूनही भरपूर मोठा ओपन इंटरेस्ट उभा आहे 11,900ला. म्हणून एक साईडवेज मुवमेंट आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल की इथे वरच्या साईडला लिमिट होती निफ्टीला वर जायला, खालच्या साईडलाच आपण बघितलं निफ्टीला. ओके, सो तो खालच्या साईडचा एक पुट रायटिंग इथे बरंच झालेलं आहे. जवळजवळ 15 लाख कॉन्ट्रॅक्ट्स इथे पुट रायटिंग झालेलं आहे, की ही सगळ्यांपेक्षा जास्त पुट रायटिंग इथे एकट्या या स्ट्राईक प्राईसला झालं आहे. सो दिस विल बी अ मॅसिव्ह सपोर्ट फॉर अ निफ्टी, जो आपण चार्टवर पण इथे आपल्याला तोच मिळाला. बरोबर आहे. दिस इज 11,819 आणि 11,782. हा जे आपण दोन सपोर्ट काढलेत, आपल्याला ऑप्शन चेन पण त्याला एक ॲग्री करते की हां येस, की इथे पुट रायटिंग जबरदस्त झाली. सो दिस विल बी अ शॉर्ट टर्म और दिस एक्सपायरी 11,800 विल बी अ मॅसिव्ह सपोर्ट. ठीक आहे. हा जर मॅसिव्ह सपोर्ट जर तुटला बाय एनी हाव, तर आपल्याला एक खाली वेल डिरेक्टेड जी गॅप मी म्हटलं की गॅप फिल करायला तो खाली येईल 11,782 पर्यंत. बरोबर आहे. किंवा त्याच्याही खाली जाईल तो, कारण की ऑप्शन चेन जर बघितला आपण तर खालचे जे आहेत ओपन इंटरेस्ट तो इथे सगळ्यात जास्त आहे 11,500ला. सो 11,800च्या एका मॅसिव्ह सपोर्टवर निफ्टी उभा आहे. ही झाली खालची. आता इन द मनी पुट रायटर्स पण भरपूर इथे दाबून त्यांनी पुट रायटिंग केलेली आहे. ही जी इन द मनी जे आहे, म्हणजे आत्ता निफ्टीची जी करंट प्राइस आहे त्या प्राइस आणि त्याच्या वरच्या प्राइसला जाऊनही रायटिंग झालेलं आहे. म्हणजे पुट रायटर खूप ॲग्रेसिव्हली पुट राईट करतात, की जे कुठेतरी इंडिकेशन करते की मार्केट मोमेंटम वरवर शिफ्ट होतोय हळूहळू. ठीक आहे. इथे जवळजवळ 7 लाख कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ 11,850 11,900ला जवळ झाले. त्या मानाने कॉल रायटर खूप डिफेन्सिव्ह आहेत. फक्त 3,950ला उभे आहेत. म्हणजे हा काढणं उद्याच्या दिवसात काय कठीण नाही आहे खूप निफ्टीसाठी. सो आय एम प्रिटी बुलिश ऑन निफ्टी. निफ्टीमध्ये ही जर डोजी बनली आहे, म्हणजे आजच्या दिवसाचा हाय जो आहे तो जर निफ्टीने क्लिअर केला आणि जर त्याच्यावर टिकला निफ्टी थोडा वेळ जरी, 11,900 जरी एक 15-20 मिनिटं जरी निफ्टी टिकला त्याच्यावर जाऊन आणि एक चांगली एखादं बायर्स इंडिकेशन जर मिळालं आपल्याला, सो डेफिनेटली इट विल टेक निफ्टी टू 12,000 और हायर लेवल. आता याला सपोर्ट कोण करतोय? निफ्टीला सपोर्ट करणारे एलिमेंट्स कुठले आहेत? तर पहिला एलिमेंट मुख्य आहे म्हणजे बँक निफ्टी. आज बँक निफ्टीने खूप चांगली मुवमेंट दिली आणि जर मी डेली चार्टवर बँक निफ्टीला बघतोय तर डेली चार्टवर निफ्टीपेक्षा आजचं ह्याची मुवमेंट खूप चांगली होती. जी त्या दिवशीची जी सेलिंग आलेली होती त्याला पूर्ण त्याने रिमूव्ह केलेलं आहे, कॅन्सल केली आहे ती कालची पूर्ण मुवमेंट. सॉरी, परवाची जी शुक्रवारची होती, शुक्रवार किंवा गुरुवार एक्सपायरीला आय थिंक ती पडलेली होती 15 तारखेची. सो ती त्याने पूर्ण कॅन्सल केली शुक्रवारी आणि आज सोमवारच्या दिवसात. अँड निफ्टी क्लोज्ड अबाव दिस लेवल. फक्त कॅन्सलच नाही केली तर तो वर जाऊन क्लोजही झाला. दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह इंडिकेशन फॉर अ निफ्टी बँक, की काहीतरी स्टिम्युलस पॅकेज म्हणा की काहीतरी एक न्यूज आहे की तो निफ्टी बँकला एक चांगली मुवमेंट वर घेऊन चालला. आता निफ्टीसाठी माझा ट्रेड खूप सोपा आहे. निफ्टीसाठी वरची टार्गेट तुमची एक क्लिअर इंडिकेशन दिसते की निफ्टी 25,000 आणि 25,200 मध्ये जाऊ शकतो. ओके. आता ह्याच्यामध्ये दोन इंडिकेशन्स आहेत की ते
निफ्टीला वर जाईल, निफ्टी बँकला वर नेण्यात म्हणजे एक स्पॉट करायला खूप सोपे झाले. पहिला एक पॅटर्न मला दिसतो इथे, दिस इज अ कप अँड हँडल पॅटर्न. ओके, सो निफ्टी या लेवलच्या वर जाऊन आज क्लोज झालेला आहे. सो इट माइट गेट टार्गेट अराउंड दिस लेवल. तर मी ह्याचा एक लेवल काढली, हँडल आणि कपचा बॉटम, याच्या मधली जर मी लेवल काढली समजा एक, ठीक आहे, जर 9% ही मी लेवल काढली तर आय कॅन सी मोर 9% टार्गेट अपसाइड. ते निफ्टीला घेऊन जाऊ शकतं 26,400 पर्यंत. हे एक्सपायरीला होईलच असं नाही, पण इन कमिंग वीक्स आय कॅन सी दॅट निफ्टी बँक हा 26,000 इझिली क्रॉस करू शकतो. अशा वेळी निफ्टीचा स्टॉप लॉस आपल्यासाठी खूप सोपा आहे, खूप छोटा स्टॉप लॉस आहे. आता म्हणजे 9%चा जर आपण टार्गेट निफ्टीला बघतोय तर आपला स्टॉप लॉस हा या झोनमध्ये असायला हवा. हे झोन तुटतंय तर निफ्टी क्लिअर कट खाली परत डाऊनवर्ड्स मुवमेंट जाईल निफ्टी बँक. तर आपल्याकडे आता एक प्रॉफिट म्हणा किंवा एक रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणा आपल्यासाठी खूप चांगला आहे, कारण की मी रिस्क किती पॉईंटची घेतोय. जर मी ही परत एक रेंज कॅल्क्युलेट केली, एक सेकंड, तर ही रेंज मी जर कॅल्क्युलेट केली निफ्टीची, एक 5%ची रेंज मला मिळते. 5%, 5%चा मी त्याचा एक लॉस द बेअरिंग कॅपॅसिटी हे करतो तर मला रिवॉर्ड जवळजवळ 10% मिळतो. सो इट इज अ 1:2 रिस्क रिवॉर्ड. ठीक आहे, सो माझ्यासाठी एक बाईंग साईडला एक चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे निफ्टी बँकमध्ये, की आजची मुवमेंट खूप पॉझिटिव्ह होती त्याच्याकरता. आता ह्याच्यामध्ये थोडंसं ट्रेंड लाईनचा एक सपोर्ट घेऊन पण बघूया काय काय आपल्याला एक ऑब्झर्वेशन्स मिळतात. सगळ्यात पहिले मी ऑब्झर्वेशन काढतो ट्रेंड लाईन बेसिस अनालिसिसवर, की ट्रेंड लाईनवर त्याने या ट्रेंड लाईनचाच एक ब्रेकआउट दिलं. ओके, तिथे तो एकदा त्याने बाउन्स मारला, सेकंड टाइम मारलाय, थर्ड टाइम मारलाय, पण आज त्याने इथं गॅप ओपनच तो ट्रेंड लाईनच्या वर झाला. ठीक आहे, लो पण त्या ट्रेंड लाईनच्या आसपासच घेऊन तो क्लोजिंग त्याने खूप पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली आहे विथ अ गुड व्हॉल्यूम. सो निफ्टी बँक माझ्यासाठी किंवा बँकिंग सेक्टर माझ्यासाठी खूप चांगलं वाटतंय मला येणाऱ्या काही दिवसांकरता. ह्याला अजून जर मी मुव्हिंग ॲव्हरेज वर त्याला जर अनालिसिस करायला बघितलं मी, तर निफ्टी बँकने 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज पण इथे क्लोजिंग त्याच्या वर दिले. 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आहे 25,534. सो माझा वेल डिफाईन स्टॉप लॉस आहे. जर मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जर एखाद दिवस त्याने क्लोजिंग दिलं तर मग इथून मला निघणं आवश्यक आहे, कारण की हा एक शॉर्ट टर्म सपोर्ट निफ्टी बँक करता आहे. तर मी इथे कुठे बेट करतो, आता बाईंग कुठे अपॉर्च्युनिटी बघायची निफ्टी करता, आणि निफ्टी बँक एवढा वर क्लोज झाला आहे कुठेतरी, बरोबर आहे. सो आय विल डेफिनेटली नॉट चेस राईट अवे टू निफ्टी बँक. मी थोडीशी वाट बघेन मला कुठे खाली मिळतोय का. सो व्हॉट विल बी दॅट बाय ऑन डिप्स लेवल्स, तर त्या थोडा एक ऑब्झर्व करूया. मी थोडासा आवरलीवर येतो. ठीक आहे, निफ्टी बँकने ही गॅप क्रिएट केलेली, बरोबर, एक गॅप सकट तो उघडलेला आणि तो तिथे वरती जाऊन त्याने क्लोज दिला. तर माझ्यासाठी बाईंग झोन माझ्यासाठी असेल साधारण या लेवलला. तर निफ्टी मला 24,000च्या आसपास जर मला मिळाला उद्या, एक राऊंड फिगर घेतो मी, 24,000च्या आसपास जर मला निफ्टी उद्या एक मिळाला, कुठेतरी एक डीप दिली किंवा थोडंसं प्रॉफिट बुकिंगला समजा मिळाला मला, आय विल बाय ॲट दिस लेवल. थोडासा मी त्याला एक पुलबॅकला ट्रेड करायला मी मला चान्स घेईन. आणि जर गॅप अपनेच उघडला तर आय विल नॉट चेस दॅट गॅप राईट अवे. तर गॅप अपने उघडला उद्या तर मी ह्याच्या हायच्या आसपास मी कुठेतरी बाय करेन. सो माझे दोन ट्रेड बनतात, एक तर फ्लॅट ओपनिंग झाली निफ्टी बँकमध्ये, ठीक आहे, इथेच कुठेतरी असा ओपन झाला तर आय विल वेट फॉर अ डिक्लाइन अँड आय विल बाय अराउंड 24,000. सेकंड, जर नाही मिळाला, ठीक आहे, जर गॅप अपच उघडला, अजून 200 पॉईंट गॅप उघडून तो 24,400ला वर ओपन झाला, सो आय विल वेट अँड आय विल बाय अराउंड टुडेज हाय. या झोनमध्ये मी कुठेतरी बाय करेन 23,200च्या आसपास, सॉरी 24,200च्या आसपास. सो उद्याचं मार्केट कसं ओपन होईल त्याचे दोन्ही सिनारिओ मी एक्सप्लेन केलेत. गॅप अप उघडला
200 पॉईंटने वगैरे असा 200-300 पॉईंटने, तो आय विल वेट, आय विल नॉट चेस दॅट गॅप. आणि जर फ्लॅट ओपन झाला तर मी अजून थोडंसं डिक्लाईनवर त्याला बाय करेल. तर आज माझ्या एक वॉचलिस्टला एक शेअर चांगला आला आहे, ICICI बँक. हे निफ्टी बँकचं एक इंडेक्स आपण दोन्ही बघितले. तर स्टॉक ऑफ द डे जर बघितला तर माझ्यासाठी ICICI बँक आहे. आय विल टेक दॅट ऑल्सो. So this is the ICICI Bank chart. It's a daily chart. So ICICI Bank त्याच्या एका रेजिस्टन्सला परत आलाय, पण हा रेजिस्टन्स मागच्या वेळी 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेज वरून फिरलेला, बट दिस टाइम ICICI बँक हॅज क्रॉस दॅट 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. आणि आज त्याचं क्लोजिंग त्याच्या वरती आलंय. आज त्याने खूप 5%ची एक चांगली मुवमेंट ICICI बँकने दिलेली आहे. त्याने ते स्ट्रगल केला आणि सेम थोडासा निफ्टी बँक काइंड ऑफ कप अँड हँडल पण इथे बनवून त्यांनी त्याच्यात ब्रेकआउट दिले. सो आज ICICI बँकने ऍक्च्युली निफ्टी बँकला खेचलंय पुढे. जर त्याचा रेजिस्टन्स बघितला तर रेजिस्टन्स, मायनर रेजिस्टन्स एक 420च्या आसपास मला दिसतोय या झोनमध्ये. ठीक आहे, हे झोन जर उद्या ICICIने क्रॉस केलं, ठीक आहे, तर एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी मला मिळू शकते. बट अगेन सेम, आय विल वेट, आय विल नॉट चेस ॲट दिस पॉईंट. ठीक आहे, उद्या जर एक फ्लॅटिश ओपनिंग झाली तर मी इथे कुठेतरी बाय करायला बघेन त्याला अराउंड 400. 400 जर मला नाही मिळत असेल, थोडासा अवरलीवर घेऊ म्हणजे मला एक्झॅक्ट लेवल मिळतील त्याच्या. ठीक आहे, लुक ॲट दिस, आय विल बाय ॲट दिस लेवल, दिस झोन. एक 409 ते 407च्या आसपास मी त्याला बाय करायला बघेन जर मला मिळाला कुठे. इथं स्टॉप लॉस ऑफ फिक्स 390 to 390. आता याची वरची टार्गेट काय येत आहेत, समजा मी इथे बाय केला, तर मला वरची टार्गेट जी येत आहेत ती साधारण इथपर्यंत येत आहेत 450 आणि 474. सो एक चांगला ट्रेड तुमच्याकडे इथे अवेलेबल आहे उद्यासाठी किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तो ICICIला जरा वॉच करा, मला चांगला वाटतं. एक अजून एक ट्रेड मी दिलेला जो माझ्या नेट प्रॉब्लेममुळे मी टाकू शकलो नाही यूट्यूबवर त्या दिवशी, कालच, पण JSW स्टील आम्ही ग्रुपमध्ये का कुठेतरी मी मेन्शन केलेलं आमच्या क्लासरूमच्या, नक्की आठवत नाही आहे. JSW स्टीलने खूप चांगलं ब्रेकआउट दिलेलं डेली चार्टवर, की त्याने एक हेड अँड शोल्डर जो पॅटर्न होता तो इथे क्रिएट केलेला होता. नेक लाईनवर जाऊन त्याने क्लोजिंग दिलेलं. आज थोडासा तो खाली एक लो साईडला मला मिळाला, तिथे थोडासा माझा एक ट्रेड झाला अँड आय एम होल्डिंग इट राईट नाव. सो एक JSW स्टील पण एक खूप चांगल्या ह्याच्यावर आहे, ट्रेडवर आहे. तर त्याने हा रेजिस्टन्स क्रॉस केला तर पुढे त्याचं चांगलं टार्गेट आहे 335 आणि 340च्या आसपास. HUL आपण मागे डिस्कस केलेला, तोही एका रेंजमध्येच अडकला. HULने ते एक डबल बॉटम काइंड ऑफ सिच्युएशन त्याने क्रिएट केलेली. ठीक आहे, आणि हा आता त्याचे 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज चांगला होल्ड करतोय. यात कुठेही काही पॅनिक मला दिसत नाहीये. इट इज होल्डिंग अ नाईस ट्रेंड. पटकन वर नाही जात ते, कुठेतरी त्याच्यात आरामात काम चाललेलं आहे. त्याचा हे झोन अजूनही इंटॅक्ट आहे. हे झोन यावेळी निघेल
त्यावेळी एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल. 2200 2300 टार्गेट इथे ओपन होती. सो कुठेतरी HUL वर पण नजर ठेवा, चांगला शेअर आहे. सो आजचं हे छोटंसं एक ॲनालिसिस होतं. आणि कुठली इन्व्हेस्टमेंट करताना प्लीज आस्क युअर फायनान्शियल ॲडवायझर, ॲज आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड कन्सल्टंट. कुठलीही तुमची जर इन्व्हेस्टमेंट असेल, ट्रेड असेल, तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कमेंट्स आणि काही स्टॉक रिलेटेड स्पेसिफिकेशन्स असतील तर प्लीज मेन्शन करा. दॅट्स इट फॉर द डे. गुड नाईट.